पण ते फिक्शन असावं. ती माणसांची नावं खरी नाहीत, पण त्यांच्या आयुष्यात जसं हिजडे सारखी कादंबरी आहे. आता हिजड्यांबरोबर मी एक वर्षभर संपर्कात होते. अच्छा. त्यांच्याकडे आपल्याकडे मालाडलाच त्यांची खूप मोठी वस्ती आहे. जवळजवळ 1200 हिजडे तिकडे राहतात. मग त्या वस्तीमधनं हिंडले, त्यांच्याबरोबर बसले, गप्पा मारल्या, मग त्यांचा जो नायक असतो त्याच्याशी बोलले. त्याच्यानं हिजडे कादंबरी आली. पण त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्या कॅरेक्टर्स या काल्पनिक आहेत, पण त्यांच्या आयुष्यात घडणारे काही घटना मात्र त्या घराच्यामध्ये पुन्हा शेवट काल्पनिक आहे. पण त्याच्यामुळे असं झालं की निदान त्या लोकांचं राहणं वागणं, चांगली माणसं आहेत बिचारी, आपणच उगीच त्यांना असं करतो. बरोबर. पण ह्याच्याबरोबर पूर्ण आलं, LGBT आलं, त्यांचा अभ्यास आला. बरोबर. अशी मनोवृत्ती का होतीये, हल्ली हे प्रमाण का वाढतंय, हे आलं सगळं. तर असा अभ्यास करून लिखाण करायला मला जास्त आवडतं. मला माझं काय आवडतं तर मला असं अभ्यास करून लिखाण करायला आवडतं. जबरदस्त. तुम्ही आता LGBTQ बद्दल जे म्हणालात की अशी वृत्ती वाढत चालली आहे, तर तुम्हाला तुमच्या अभ्यासात एकंदर काय त्याच्याबद्दल जाणवलं ऍक्च्युली, की हे केवळ इन्फ्लुएन्समुळे होत आहेत का खरं तर पूर्वी बोलू शकत नव्हते आणि आता जास्त उघडीस, म्हणजे ते म्हणतात जसं की ओपन होत आहेत असं. तर तुम्हाला काय कारण की तुम्ही अभ्यास करता त्याच्याबद्दलचा त्यांना भेटला असाल तर मग तुम्हाला काय जाणवलं? त्याची सुरुवात सांगतो तुम्हाला मोगलांच्या अगोदरपासून. बरोबर. पहिली सुरुवात तर म्हणजे त्यांना त्या भाषांना पण आपल्या मला वाटतं आहेत ना, अर्जुन आहे, तर तसं काही नाहीये. आताच जगा तुम्ही म्हणाल तर आता तर खूप ओपन झालंय. मधला जो त्यांचा काळ होता, काय व्हायचं की घरामध्ये जर का मुलींचं प्रमाण जास्त आहे, एक मुलगा झाला तर ते बघून 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 तो मुलगा त्याच्यासारखं वागायला लागलं, बहिणींसारखं करायला लागला. अशा केसेस पण मी ऐकल्या. बरोबर. त्यातलं एक तशी झालेली पण मला भेटली की कारण घरात बायकांचंच प्रमाण जास्त, वडील कुठेतरी बाहेर आहेत, मग सतत 4 बहिणी, 1 भाऊ, मुलगा हवाच म्हणून झालेला. पण मग ह्या सगळ्यांचं बघून बघून मग तो पण टिकली लावायला लागला, तो पण लिपस्टिक लावायला लागला. मग मानसिकता बदलत गेली. मानसिकता बदलल्यानंतर आत्मा बदलला. म्हणजे असं म्हणू, आत्मा फार मोठा शब्द आहे, तसं मला इतका मोठा शब्द वापरायचा नाहीये, पण त्याची वैचारिकता तशी झाली. आणि जो खरा मुलगा म्हणून वाढू शकला असता, लहानपणापासून जर का त्याला तसं वातावरण मिळालं असतं, ते न होता तो मुलगी तसा वागायला लागला, त्याचे हावभाव तसे व्हायला लागले. मग आजूबाजूची मुलं चिडवायला लागली. बरोबर. समाज पण काही प्रमाणात कधी कधी कारणीभूत असतो. कधी कधी नॅचरलीच वाटत असतं की मी वेगळं आहे आणि शरीर वेगळं आहे. कधी कधी असं होतं की जी बाई गरोदर आहे तिला तर मनातून मुलगा व्हावा असं वाटत असेल किंवा मुलगी व्हावी असं वाटत असेल, तर ते विचार इतके खोल रुजतात. पण होताना जे होतं वेगळं असतं, पण ते विचार घेऊन ते होतं. आणि ही सायकोलॉजी आहे आणि हा मानसशास्त्रीय अभ्यास आहे आणि तो खरा आहे. त्याच्यामध्ये मी काहीतरी विचार करून, म्हणजे माझ्या मनचे विचार नाही, बरोबर, हा अभ्यास केला गेलेला आहे, रिसर्च बेस्ड. त्यामुळे गरोदर स्त्रियांनी सुद्धा आपल्याला काय हवं हा विचार न करता होणारं सुदृढ व्हावं हा विचार करावा. तर मग कदाचित हे प्रमाण किती टक्के आहे ह्याची मला कल्पना नाही, तो अभ्यास मी केलेला नाही, पण असं होतं हे मात्र नक्की. आणि अशा अनेक व्यक्तींना मी भेटलेली. जवळजवळ 1.5 वर्ष मी फक्त हेच करत होते. मग त्यांच्या मनात म्हणजे काय तुम्हाला असं वाटलं की त्यांना खूप खंत वाटते की समाज आपल्याला ऍक्सेप्ट करत नाही म्हणून? असं तर नाही राहिलेलं. आता ते खूप सेल्फ मेड आहेत, आता खूप स्वतंत्र आहेत ते. मधला काळ असेल तसा, पण आता उलट काय झालं ना, कधी कधी ते फायदा घ्यायला लागले. बरोबर. आणि नसताना सुद्धा मुद्दाम स्वतःला आपण आहोत गे किंवा लेस्बियन आहोत असं दाखवायला, म्हणजे की विशिष्ट ठिकाणी आपल्याला काम मिळेल म्हणा, असं पण आहे ना. तुम्ही जर का लिंकिंग रोड आपलं फॅशन इंडस्ट्रीमध्ये खूप नाही मी तुम्हाला रस्ता सांगते. आपण जर का पार्ल्याचं ते इर्लाचा जो सिग्नल आहे ना, तिकडे माझी पहिली उत्सुकता तिकडे जागृत झाली. हिजड एकच तो हिजडा नेहमी मला तिकडे दिसायचा. त्याच्यानंतर जेव्हा मी अभ्यास करायला लागले, त्याच्यानंतर मला कळलं की अनेक पुरुष ज्यांना आज उद्योग नाहीयेत, ते तो वेषांतर करून
मुद्दाम. ओके. मुद्दाम. आणि त्याच्यामुळे ह्या लोकांचा व्यवसाय कमी झाला. पण आता ते कळायला लागले, त्याच्यामुळे आता थोडासा त्याच्यामध्ये फरक पडला. राईट. पण असे सुद्धा मी बघितले. मूल ह्याच्या प्रवाहामध्ये आणण्याच्यासाठी खरं तर काम व्हायला पाहिजे, की त्यांना तृतीयपंथी असो किंवा पण ट्रान्सजेंडर त्यांना असो. तर खूप चांगली कामं हो मिळतात. हो, तेच म्हणजे असं खरं तर व्हायला त्यांच्यामध्ये पाहिजे. वकील आहेत, त्यांच्यामध्ये डॉक्टर्स वा. आहेत, त्यांच्या केसेस तेच लढतात. अशी एक वकीलच खूपच आली छान. होती. आणि आता त्यांना सिनेमा बंद तर खूपच हम्म. चांगली कामं मिळायला लागली. म्हणून त्या काळामध्ये मेहमूदला खूप महत्व दिलं गेलं, कारण त्यांनी खऱ्या हिजड्यांना कामं दिली हो काय. त्यांच्या चित्रपटातनं. आणि असं नाही केलं की म्हणजे पुरुषांना आणून, कलाकारांना आणून त्यांना तसे वेशांतर, तसं नाही केलेलं. त्यांनी खरे हिजडे आणले. म्हणून मेहमूदला मानणारे आज त्या काळात Okay. मला भेटले हिजडे. वा. अरे वो तो हमारी क्या बात बहुत आहे. अच्छी. असं आहे. मस्तच.